नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलै 2025 पासून सुरू होत असून 23 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे व्रत, पूजाविधी, सणवार या सगळ्या गोष्टी आल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या, या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे या चुकून पण या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणाला देऊ नका. नाहीतर गरिबी, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये येण्यास सुरुवात होईल. तर बघा, पैसे कमवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो, खूप कष्ट आपल्याला करावं लागतं आणि खूप लोक कष्टातून वर आलेले असतात, त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात. पण कधी कधी आपणच काय करतो, काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही कळत न कळत चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो. हिचीच नजर लागली असेल, हिलाच माझं चांगलं सहन होत नाही. तर बघा, या पण गोष्टी असतात, लोकांची नजर पण लागते. पण कधी कधी आपल्याला पण काहीतरी चुका होतात. तर बरेच लोक सूर्यास्तानंतर 6:30 नंतर वाजल्याच्या नंतर काहीतरी वस्तू मागायला येतात. आपण एक मदत म्हणून देतो. पण बघा, श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळा. चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगते त्या कोणालाही देऊ नका. या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांमध्ये देताय. तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देताय, असा त्याचा अर्थ होतो. आणि बघा, हा महिना आहे ना, जेवढं आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळतं, इच्छित फळ आपल्याला मिळून घेतं. आणि त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या ना, तर त्याचे वाईट फळसुद्धा आपल्याला भोगावं लागतं. तर कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नाहीत ते आता आपण पाहूया. वस्तू नंबर 1. तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचं, भोलेनाथांचं पूजा सामग्रीचं सामान. कोणत्याही प्रकारच्या सामग्रीचं सामान असू द्या, पूजेचं काही सामान कोणी म्हटलं, अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही आहे, वाचायला दे. आपले ग्रंथसुद्धा हे आपले स्वतःची एक प्रॉपर्टी असते, ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका. कारण ग्रंथ हे ना देवी स्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला देऊ का? नाही ना. तर लक्षात ठेवा, पूजा सामग्रीचं सामान हे कोणतं पण, महादेवाचं असू द्या किंवा दुसरं कुठलंही असू द्या, सामग्री जे आहे ते कोणालाही देऊ नका. भलेही बघा, आपल्याला वाईट वाटलं की कोणी मदतीला आलं आणि आपण देत नाही आहे, तर हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो, ते सुद्धा एक चांगली गोष्ट असते. दान करणं पण ते एक लिमिटमध्ये केलं पाहिजे. दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण मग मागताना लक्षात ठेवा, तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका, कारण मात्र तुम्ही नवीन ग्रंथ दान देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दुधाचे पदार्थ सोबतच तेल, तूप, हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू प्रतीक आहेत, लवंग, वेलची, आपण ज्याला देवांचं स्वरूप म्हणतो, ज्या गोष्टी आपण मानतो त्याच्यामध्ये धणे, या वस्तू तुम्ही कधी संध्याकाळी देऊ नका. संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत. आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्यात, त्या आपण दुसऱ्यांना देतोय. भले तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा, तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी ऐकलेलं आहे, या वस्तू देऊ नये, तर मला योग्य वाटत नाही आहे. तुम्ही त्यांना व्यवस्थित अशा प्रकारे समजावून सांगू शकता. आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमचं घड्याळ. आता मी आधी सांगितलं की घड्याळ जे आहे ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही, पण समजा एक्झामला जायचं आहे किंवा सापडत नाही आहे किंवा असं काही आहे का गं, तुझं घड्याळ देते का मला. आपल्या आयुष्यामध्ये बघा, वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपलं जे आयुष्य आहे ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं. त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे आहे ते कधी पण कोणाला देऊ नये. आणि बघा, मी नेहमी सांगते, बंद पडलेलं घड्याळ पण घरामध्ये ठेवणं, वर्षानुवर्षे तसंच ठेवणं हे सुद्धा चुकीचं असतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपले घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ लगेच दुरुस्त करावे. छोट्या गोष्टी आहेत, पण हो, या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना, तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होत असतो. भलेही त्या वस्तू निर्जीव असतात, पण त्या आपल्या आयुष्यावर त्या परिणाम करत असतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट बघा, आपण बघा, भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो. तर महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं, तर आपले पांढरे वस्त्र कोणाला द्यायचं नाही.
यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, मतभेद येतात. पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण बघा कोणाला तरी आपली वस्तू थोड्याच वेळासाठी देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं. तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना, त्या तुम्ही दान जे आहे ते तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे, कपडे ते तुम्हाला वापरायचे नाही, तर ते पण तुम्ही धुवून स्वच्छ मग दुसऱ्याला द्यायचे आहेत. पण आपल्या वापरातील, रोजच्या वापरातील वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला देणं हे चुकीचं आहे. अशा पांढरे वस्त्र जे आहेत तर ते कोणाला द्यायचे नाहीत. यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका. तुमच्याबरोबर अघटित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून पण दान करू नका आणि घालू देखील नका. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुम्ही कोणाकडून मागू नका. यामुळं आता तुम्ही उधार मागाल पण तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल. म्हणून लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे, तुमच्याकडे जेवढा आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा, पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला उधारसुद्धा पैसे देऊ नका. कारण हा पवित्र महिना आहे, आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्यांकडे देतोय हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टीच करायच्या आहेत. आपल्याकडून पण चुका होऊ द्यायच्या नाही आणि दुसऱ्यांना पण आपल्याला या गोष्टी होतील आपल्या बाबतीत असं त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा, श्रावणामध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणीही दारात आलं तर त्याला असं काहीतरी हडहुड करायचं नाही आहे. अजिबात जाऊ देऊ नका. तुमच्याकडे जे काही असेल म्हणजे बिस्किट असेल, चपाती असेल, काही असेल तर ते तुम्ही त्या कुत्र्याला देऊ घाला. मांजर असू द्या, कुठलेही प्राणी पक्षी काही तुमच्या दारात आलं त्याला थोडंसं पाणी द्या, काहीतरी तुम्ही द्या आणि हडहुड वगैरे करू नका. ते आपोआप प्राणी जातात. तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला माहिती आहे गाईला पण तितकंच महत्त्व आहे आणि महादेव जे आहेत ते भोलेनाथ आहेत. त्यांचं या संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काही आहे प्राणी, मानव सगळ्यांवर त्यांचा जीव आहे. तर त्यामुळं कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपला शत्रू जरी या महिन्यामध्ये किंवा कधी पण लक्षात ठेवा, आपण अतिथी देवो भव म्हणतो. एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप चीड आहे, तो जरी आपल्या दारामध्ये आला ना, तेव्हा तो आपल्या दारात येतो तेव्हा आपण त्याच्याशी व्यवस्थित वागायचं, त्याच्याशी चांगलं बोलायचं. कारण आपल्या दारात तो आलेला आहे तर त्याला पाणी विचारा, जे काही असेल ते आपण जे पाहुण्यांसाठी करतो ते करा. पण दारामध्ये आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी देवासमान असते. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, दारात आलेल्या व्यक्तीचा, प्राण्यांचा कोणत्याही आपल्या दारामध्ये अपमान कधीही करू नका. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सवाष्ण स्त्रियांनी, सौभाग्यवती स्त्रियांनी आपले सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे, मंगळसूत्र, बांगड्या, सिंदूर याची देवाणघेवाण करू नये. बघा, आता बरेचसे सण येतात. श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणवार येत असतात. तर या चातुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, आपल्या बांगड्या, सिंदूर हे जे आपण सौभाग्याचे अलंकार म्हणतो हे महिलांनी कृपया करून देऊ नका. आपण मैत्रिणीला, बहिणीला म्हणतो, हे घे, छान दिसेल तुझ्या याच्यावर, हे सूट होईल, ते सूट होईल, पण असं करू नका. बाकी इतर गोष्टी तुम्ही शेअर करा, पण आपलं मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या या वस्तू तुम्ही देऊ नका. आपण बघा, देवीला शृंगारचं दागिने अर्पण करतो, ओटी भरतो. ओटीला काय एवढं महत्त्व आहे, त्या दागिन्यांना काय एवढं महत्त्व आहे, कारण ते सवाष्णी स्त्रीचं एक प्रतीक मानलं जातं आणि ते आपण दुसऱ्यांसोबत शेअर करतोय. तर असं प्लीज बिलकुल करू नका. याचे वाईट परिणाम आपल्याला आयुष्यात भोगावे लागतात. तर बघा, या अगदी छोट्या छोट्या गोष्टी होतात. या व्यतिरिक्त पण काही असतील ज्या तुम्हाला माहीत असतील तर लक्षात ठेवा, फक्त ज्या वस्तू तुम्ही लक्ष्मी स्वरूप असतात, देवासारखा आपण त्यांना मानतो, अशा गोष्टीचं देवाणघेवाण आपल्याला या महिन्यामध्ये, या चातुर्मासात, श्रावणात आपल्याला करायची नाही आहे. तर बघा, ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.